2016 मध्ये आलेली टोयोटाची ही गाडी 10 लाख किलोमीटर म्हणजे हिच्यासाठी फक्त वॉर्मअपच होता. असं यामध्ये तुम्हाला पॉवरफुल इंजिन बघायला भेटायचं. एकदा घेतली की लाईफ टाईम ही गाडी चालायची. ही गाडी पुढच्या वर्षी मार्च 2027 मध्ये बंद होतीये. मी बोलतोय टोयोटा इनोव्हा क्रिस्टा बद्दल, जे की पुढच्या वर्षी बंद होणार आहे. याचं कारण म्हणजे कॅपी 3 नॉर्म्स. आता कॅपी 3 म्हणजे काय? कॉर्पोरेट ऍव्हरेज फ्युल इकॉनॉमी, जे CO2 उत्सर्जनाचे नवीन नियम येतात त्यामध्ये ही गाडी बसत नाही. ते नियम फुलफिल करू शकत नाही. त्यामुळे या गाडीला टोयोटा कंपनी डिस्कंटिन्यू करते. आणि 2025 मध्येच ही गाडी डिस्कंटिन्यू करणार होती, पण लोकांची मागणी एवढी होती त्यामुळे तेव्हा त्यांनी केली नाही. पण आता नवीन एवढे स्ट्रिक्ट नियम काढतायत त्यामुळे ती गाडी फुलफिल होत नाहीये. आणि फायनली त्यांनी डिसिजन घेतलाय बंद करायचं. तुम्हाला जर कॅपी 3 नॉर्म्स काय याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल ना, तर कॅपी 3 असं आपल्या चॅनलवरती कमेंट करा. मी तुम्हाला यावरती डिटेल माहिती देईल. आणि बाकी अशाच अपडेटसाठी तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या ऑटो ज्ञान मराठी या चॅनलवरती फॉलो करा. धन्यवाद.